चर्चा अंतिम व्हायची. त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होऊन ते संध्याकाळी होईल. जो फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला आमचा आहे त्यांचा तो होईल. तो त्यांचा विषय, कधी त्यांनी द्यायचं काय करायचं. अजून 165 जागांवर उमेदवार देऊ शकेल का? 100% आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या कमी नाही आहे. 165 पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतोय लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही. जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत, म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो. हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही, परंतु 29 ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला दिले. नाही आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे. डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते. त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर, महापौर, निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे. आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार. हे अधिकार महापालिकेचे काढून घ्यायला चाललेले आहे. त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे. लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे. कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या हातात सगळे अधिकार. आता जॉईंट डायरेक्टर कुणाचं ऐकणार? मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार. आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. विषय असा आहे, मागाशी तुम्ही सांगितलं की 45 जागा शिवसेनेला फायनल झाल्या, त्यातले 21 जर यांना गेले शिवसेनेला जागा नाही, अजून आमची चर्चा आहे ना. हे फक्त आता जे 100 राहील झाले जागा, त्यामध्ये अजून बाकीचे जे सीट्सची जर ऑलरेडी होणार आहेत ना, त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉइंट आहे. तेही आपण 90% झालेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे यांनी करावं, कारण कसं आहे शेवटी प्रभाग रचना आहे 4ची. एकाच कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो, एकाच आमचा आहे. एका ठिकाणी कुठेतरी समजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही महिलामध्ये लढा, कुठे ओबीसीचा विषय येत आहेत. काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत, आमच्याकडे नाहीये. तर अशा गोष्टी पण आहेत. म्हणून मग असं ठरलं की बाबा जिकडे एकमत झालंय तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया. बाकीच्या याच्यामध्ये पण 90% झाले, 5-10%चा विषय आहे. आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिला, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, त्याला का आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी काय, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू, तुम्ही हे लढा. आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो, काहींना राजकीय आजार झाले. आता ते दिसेलच थोडे दिवसात कुठचे आजार झाले. काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की उद्या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता कामा नये. म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमचे 165 आहेत का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा, एक दिवस थांबा, एक दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स, ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचा करणार. पण एक गोष्ट लक्षी